सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ सध्या सर्वांनाच हादरवून टाकणार आहे। तरुण एका तरुणीवर वार करताना या व्हिडिओमध्ये दिसतोय। तर तरुणी घाबरलेल्या अवस्थेत रस्त्यावर बसलेली दिसते आणि तरुण तिच्या भोवती फिरताना दिसतोय। हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या घडत असून आजूबाजूची लोकही बघ्याच्या भूमिकेत आहेत। तरुणीला वाचवायला कोणी पुढेही येत नाहीये। ही घटना आहे पुण्याच्या येरवडा परिसरातली। विश्वासघात आणि फसवणूक केल्याच्या रागातून तरुणाने तरुणीचा जीव घेतलाय। शुभदा कोदारे असं या तरुणीचं नाव असून कृष्णा कनोजा असं या तरुणाचं नाव आहे। शुभदा आणि कृष्णा हे अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते। दोघेही एकाच कंपनीमध्ये कार्यरत होते। त्यांच्यात काही आर्थिक व्यवहारही झाले होते। याच आर्थिक व्यवहारांमुळे शुभदाला जीव गमवावा लागलाय। खरं तर शुभदा ही कृष्णाकडून वडील आजारी असल्याचं कारण सांगून पैसे घेत होती। कृष्णा ही शुभदाला वेळोवेळी मदत करत होता। वडिलांचं ऑपरेशन करायचंय असं सांगून तिने कृष्णाकडून कधी 25,000 कधी 50,000 असे एकूण 4 लाख रुपये उकळले होते। एवढ्यावर न थांबता शुभदा त्याला आणखी पैसे मागत होती। त्यावेळी कृष्णाला संशय आला। त्यानंतर कृष्णाने थेट कराड गाठलं। तो शुभदाच्या घरी गेला। तिथे शुभदाच्या वडिलांची आणि त्याची भेट झाली। तेव्हा वडिलांनी आपली कसलीच शस्त्रक्रिया झाली नाही अथवा इतके पैसे मी तिच्याकडे मागितले नाही असं सांगितलं। हे ऐकताच कृष्णाला धक्का बसला। वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगून शुभदाने कृष्णाचा विश्वासघात केला होता। त्यानंतर कृष्णाने शुभदाकडे दिलेले पैसे मागण्यास सुरुवात केली। यातून त्यांची अनेक वेळा वादावादी देखील झाली। शुभदा दाद देत नसल्याने कृष्णाच्या संयमाचं रूपांतर रागात झालं। कृष्णाने शुभदाला अद्दल घडवायची असं ठरवलं। त्याने शुभदाला कंपनीच्या पार्किंगमध्ये गाठलं आणि तिच्या हातावर कोयत्याने वार केला। या हल्ल्यात शुभदाच्या उजव्या हाताच्या नसा तुटल्या। या हल्ल्यानंतर तिची शुगर कमी झाली। परिणामी तिचं रक्त गोठलं जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि यात तिचा मृत्यू झाला। खरं तर कृष्णाला शुभदाला मारायचं नव्हतं, पण अद्दल घडवायची होती। विश्वासघाताची आग मनात असल्याने तो या थराला पोहोचला। सध्या कृष्णाला पोलिसांनी अटक केली असून त्यांनी ही सर्व हकीकत सांगितली। त्यामुळे या प्रकरणात शुभदाच्या मृत्यूचं कारण हे जरी कृष्णाने केलेला हल्ला असलं तरी त्याच्या मुळाशी खरं कारण आहे ते विश्वासघाताचं। याच विश्वासघातामुळे आज शुभदाला जीव गमवायला लागलाय आणि कृष्णा कोठडीत गेलाय। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।